नमस्कार मित्रांनो, श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण डोसा बनवतो आहे। त्यासाठी इथं 1 वाटी तांदूळ आणि पाऊण वाटी उडदाची डाळ आणि 4-5 चमचे इथं चण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याला एक 5 ते 6 तास आपण भिजवून घेतलेलं आहे। आज आपण साऊथ इंडियन डोसा बनवतो आहे। आता हे मिश्रणाला आपल्याला ग्राइंडरला बारीक करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता आपण हे सगळं वाटून घेतलेलं आहे बारीक। आता याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं। आता इथं बॅटर थोडासा जाड वाटतो म्हणून याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। डोस्यासाठी जी बॅटरची कन्सिस्टन्सी ती थोडीशी पातळ हवी, जास्तही जाड नसावी, म्हणजे डोसा आपला छान बनतो, क्रिस्पी बनतो। आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार। आता ह्या बॅटरला आपल्याला फर्मंट करायची गरज नाही आहे, लगेच आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून आपण लगेच याचे डोसे बनवायला घ्यायचे। तर इथं आपण मीठ टाकलेलं आहे, पण अजून बॅटर थोडा दाटसर वाटतो, त्याच्यामध्ये आपण थोडंसं अजून पाण्याची गरज वाटते। एक 3-4 चमचे पाणी अजून आपण टाकून देऊ याच्यामध्ये। इथं आपला हा बॅटर डोस्यासाठी रेडी आहे। चला तर आपण आता डोसे बनवायला घेऊ। मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, डोसा पॅन। त्याच्यावर गरम झालं की थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं याच्यावर। तेल टाकल्यानंतर हे आपल्याला त्या तव्याची, ह्या पॅनचं जे टेम्परेचर आहे ते थोडं मेंटेन होतं, डोसा आपला जळत नाही। इथं 2 पळ्या आपण बॅटर घ्यायचा आणि त्याच पळीनं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असं याला फिरवत राहायचं। बॅटर आपण सगळीकडे पसरवायचं। इथं आपला हा डोसा बनवून रेडी आहे। आता याच्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं साईडला आणि वरून। एक डोसा बनण्यासाठी जास्त नाही 1 मिनिटाचा टाईम लागतो। मीडियम फ्लेमवर आपण याला भाजायचं डोशाला। खूप मस्त डोसे बनतात। तिथं बघू शकता तुम्ही आपला डोसा थोडा ब्राऊन दिसायला लागलेला आहे। तर आपला डोसा हा रेडी आहे। त्याच्यावर थोडीशी बटाट्याची भाजी बनवलेली याची मध्ये टाकायची। तुम्हाला बटाट्याची भाजीमध्ये टाकून आवडत नसेल तर तुम्ही साधाच डोसा घ्या। इथं आपला हा डोसा रेडी आहे। खूप मस्त भाजलेला आहे, खूप छान झालेला आहे, क्रिस्पी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। चला आपण त्याला खायला घेऊ। झटपट बनणारी अशी रेसिपी आहे। फक्त जे तांदूळ आणि डाळ आहे त्यालाच भिजवण्यासाठी जो टाईम जातो तो, बाकी डोसे एकदम फटाफट बनतात। तर तुम्ही नक्की ट्राय करा। आता इथं आपण शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी घेतलेली आणि टोमॅटोची चटणी बनवलेली, त्याच्यामध्ये उडदाची आणि चण्याची डाळ घालून टाकलेली। खूप मस्त अशी चटणी लागते त्याच्याबरोबर। त्याच्याबरोबर तुम्ही सांबारही बनवू शकता, ते खूप छान लागतं। खूप मस्त बनलेला आहे आपला डोसा। तुम्ही असेच डोसे बनवा, नक्की खा, नक्की कॉमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आपण परतच्या वेळी नक्की भेटू। तोपर्यंत नमस्कार।